माझे नाव अनुष्का रंगनाथ शिंदे आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा। मी इयत्ता 7वीत शिकते। मी सजीव सृष्टी या धड्याविषयी माहिती सांगणार आहे। बाळाच्या वाढीस उंची, ताकद, वजन इत्यादी आवश्यक असते। मानवाच्या अशा वाढीस 18 ते 21 वर्ष लागतात। अन्नग्रहण हे सजीवांचे लक्षण आहे। प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते अन्नाचा शोध घेतात। श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे। श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे। सजीव ऑक्सिजन आत घेतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, याला श्वसन असे म्हणतात। वनस्पती अन्न निर्मिती करतात। अन्न निर्मिती करताना पोषक तत्वे, कार्बन डायऑक्साईड, पाणी इत्यादी त्यांना आवश्यक असते। अन्न निर्मितीच्या अशा क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात। प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे। सजीवासारखा दुसरा जीव निर्माण करणे याला प्रजनन म्हणतात आणि याला पुनरुत्पादन सुद्धा म्हणतात। उत्सर्जन सजीव टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात, यालाच उत्सर्जन म्हणतात। वनस्पती पानांद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात, जसे की पाने गळून जाणे। पेशीमय रचना हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे। एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव, अमिबा अशा इत्यादी वनस्पती एकपेशीय वनस्पती आहे। गाय, मानव, कुत्रा, म्हैस, बैल यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात। धन्यवाद।